जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. आपण याचा 33वा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण राजा प्रसेनजिताची धम्मदीक्षा पाहिली. आता पुढचा भाग 34, जीवकाची धम्मदीक्षा. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता. जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगाऱ्यावर टाकून देण्यात आले होते, कारण ते अनावरस मूल होते, अज्ञात पित्याचा पुत्र. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या बाळाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ते जिवंत आहे. म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण करून लहानाचे मोठे केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांचे जीवन वाचविण्यासाठी आपण अधिकाधिक योग्य बनावे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून अभयाला न कळवता तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमवले. सर्वप्रथम त्याने साकेत येथील एका श्रेष्ठीच्या पत्नीचा औषधोपचार केला. तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 कार्शापण, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला. त्याची योग्यता ओळखून राजकुमार अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली. राजगृहामध्येच त्याने राजा बिंबिसाराला झालेल्या भयंकर त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांनी आपले सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून दिले असे म्हटले जाते. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठींवर केलेली कवटीची शस्त्रक्रिया आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती. परंतु जीवकाचा भगवान बुद्धांकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे. तो भगवंतांचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रूच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला. जय भीम, नमो बुद्धाय.